नमस्कार, मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे. गुलाबाला अशी नवीन फूट आल्याच्या नंतर काय करावे हे सांगणार आहे आणि काय केल्याच्या नंतर कोणती केअर केल्याच्या नंतर आपल्या गुलाबाला अशी नवीन फूट येते ते पण सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक केले नसेल तर लाईक करा. अशी नवीन फूट आल्याच्या नंतर ही फूट फुलामध्ये रूपांतर होण्यासाठी फुलामध्ये रूपांतर होण्यासाठी आपल्याला काय करावे लागते हे पुढे मी दाखवणार आहे. ही काय वस्तू आहे आणि हिचा उपयोग कसा करायचा, काय करायचा तो मी पुढे दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. मी खूप माहितीपूर्ण व्हिडिओ टाकत आहे, कारण ही जर माहिती तुम्ही लक्ष देऊन ऐकली तर तुमचे गुलाब चांगले येतील, नवीन फूट येईल, नवीन फुले येतील, भरपूर फुले येतील आणि मोठी फुले येतील. यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल आणि लक्ष देऊन ऐकावं लागेल. अशी नवीन फूट गुलाबाला येण्यासाठी आपल्याला 5 ते 6 काळज्या घ्यावे लागतात. पहिली काळजी म्हणजे आपल्या गुलाबाच्या कुंडीतील माती. गुलाबाच्या कुंडीतील माती ही वेल ड्रेन झाली पाहिजे. पाणी टाकल्या गळून गेले पाहिजे. कुठेही पाणी साठले नाही पाहिजे आणि माती भुरभुरीत असली पाहिजे. जर आपल्या कुंडीतील माती भुरभुरीत असेल, भुसभुशीत असेल तर आपल्या कुंडीतील गुलाबाचे मुळे चांगले राहतील आणि गुलाबाची वाढ चांगली होईल. नंबर 2, आपल्या कुंडीचे ड्रेनेज होल हे चांगले असणे खूप गरजेचे असते, कारण आपल्या कुंडीतून जर पाणी टाकल्या जर वाहून नाही गेले तर आपल्या कुंडीत पाणी साठेल आणि त्याची मुळे खराब होतील. यासाठी पाणी टाकल्या वाहून गेले पाहिजे. त्यासाठी कुंडीच्या खालच्या बाजूस ड्रेनेज होल असणे फार गरजेचे असते. नंबर 3, आपल्या कुंडीत पालापाचोळा किंवा गवत नसले पाहिजे. पालापाचोळा आणि गवत जर वाढले तर आपल्या गुलाबाची वाढ होत नाही. त्यासाठी पालापाचोळा आणि गवत पण नसले पाहिजे आणि आपल्या कुंडीची माती 15 दिवसातून 3 आठवड्यातून एक वेळेस आपण अशी खुरपून चांगली मोकळी करणे गरजेचे असते. कारण जर आपण 15 ते 3 आठवड्यातून एक वेळेस जर कुंडीची खुरपणी केली तर मुळे चांगले राहतील, ऑक्सिजनची लेवल त्यांची वाढेल. हे नंबर 5 होते. आणि नंबर 6, आपल्या कुंडीला जास्तीत जास्त ऊन लागले पाहिजे. 5 ते 6 तासाचे ऊन लागले पाहिजे. जर आपल्या कुंडीला सकाळचे 4-5 तासाचे ऊन दिले तरी चालते किंवा संध्याकाळचे 4-5 तासाचे ऊन दिले तरी चालते. आणि उन्हाळ्यात आता जास्त ऊन लागते, त्यामुळे आपल्या कुंड्या जास्त उन्हात ठेवू नका. ज्या ठिकाणी 5 ते 7 तासाचे ऊन लागेल अशा ठिकाणी आपण आपल्या कुंड्या शिफ्ट करू शकता. ह्या जर 6 केअर आपण जर घेतल्या तर आपले गुलाबाची वाढ होण्यास सुरू होईल आणि गुलाब चांगले येतील. यासाठी आपण ह्या केअर करणे फार गरजेचे असते. आणि पाणी देते वेळेस मात्र आपल्या गुलाबाच्या कुंडीतील माती चेक करूनच पाणी द्या, कारण सतत पाणी दिले आणि सततच कुंडी जर ओली राहिली तरीही आपल्या गुलाबाची वाढ होत नाही, मुळांची वाढ होत नाही आणि मुळे खराब होतात. त्यामुळे पाणी चेक करून द्या. आणि जास्तही कुंडी कोरडी पडली तर त्याची वाढ होत नाही. त्यासाठी जास्त कोरडीही पडू देऊ नका आणि जास्त ओली राहू देऊ नका. आणि हे पहा, आता आणखी काय मी देणार आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. हे पहा, ही आहे यूज केलेली चहापत्ती. यूज केलेली चहापत्ती म्हणजे स्वच्छ धुवून वाळवून त्याच्यातील अद्रक काढून टाकून ही स्वच्छ धुवून वाळलेली आहे. आणि ही आहे वाळलेल्या केळीच्या सालीचे. ही मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. केळीच्या साली वाळवून त्याची पावडर केलेली आहे आणि ही पावडर मी आता आपल्या झाडांना देणार आहे, कारण नवीन फूट आलेल्या झाडांना ही पावडर देणे फार गरजेचे असते. त्याच्यात फॉस्फरस असते. आणि ही आहे कांद्याचा पाचोळा.
तो पण बारीक मिक्स करून घेतलेला आहे. त्याच्यात फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे बरेच काही घटक असतात आणि हे जर घटक आपण आपल्या गुलाबाच्या झाडाला दिले तर नवीन आलेली फूट याचे रूपांतर आपल्या कळ्यामध्ये आणि फुलामध्ये होते. आणि ही आहे त्रुटी. ही त्रुटी पण द्यायची आहे, कारण ही त्रुटी दिली तर आपल्या गुलाबाच्या मातीतील pH लेवल ही बरोबर करते. आणि हे मिश्रण आपल्याला 3 ते 4 चमचे द्यायचे आहे. जशी कुंडी असेल तसं द्यायचे आहे. आणि दिल्याच्या नंतर चांगले मातीत मिक्स करून घ्या आणि त्याला पाणी देण्याची गरज असेल तर पाणी द्या किंवा दुसऱ्या दिवशी दिले तरी चालते. त्रुटी आपण 2 प्रकारे देऊ शकतो. एक तर मातीत द्या किंवा नंतर पाणी टाकते वेळेस पाण्यात बारीक करून टाका. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.